भगूर नगर परिषदेत शिवसेनेचा भगवा कायम. विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचार वेगात. गेल्या अनेक वर्षांपासून भगूर नगर परिषदेत भगवा झेंडा अभिमानाने फडकवत शिवसेनेचा बालेकिल्ला भक्कम ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे विजय आप्पा करंजकर आजही भगूरच्या राजकारणातील केंद्रस्थानी आहेत. सलग 25 वर्ष नगर परिषद पदावर विराजमान राहून त्यांनी प्रभागनिहाय विकास कामांची शृंखला उभी केली आहे. रस्ते, गटार, पाण्याची कामे, स्ट्रीट लाईट, उद्यान. करंजकर यांच्या नेतृत्वाखाली पाणी समस्येवरील दीर्घकालीन सोडवणूक, ड्रेनेज व गटार पाईपलाईनचे जाळे, गावातील कॉन्क्रिटीकरण, रस्त्यांची कामे, नव्या स्ट्रीट लाईटची उभारणी, सावरकर उद्यानासह नागरिकांसाठी विविध सुविधा या सर्व कामांमुळे विजय आप्पा म्हणजे विकास अशी ठाम ओळख भगूरकरांच्या मनात घट्ट बसलेली आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी तापली असताना करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय करंजकर यांनी यंदा सर्वसाधारण उमेदवारांना संधी देत संतुलित पॅनल उभा केलाय. 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असं भक्कम पॅनल उभं केलंय. प्रत्येक प्रभागात प्रचाराला मोठा वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतोय. नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत शिवसेना धनुष्यबाण उमेदवार अनिता विजय करंजकर, प्रभागनिहाय अधिकृत उमेदवार प्रभाग 1 सागर चंद्रमोरे, कांता गायकवाड, प्रभाग 2 कापसाबाई साळवे, शंकर करंजकर, प्रभाग 3 निलिमा कुलते, संजय जाधव, प्रभाग 4 प्रतिभा घुमरे, निमिष झवर, प्रभाग 5 सुदेश वालझाडे, सुचित्रा बोरके, प्रभाग 6 मनीषा कस्तुरे, दत्तात्रेय कुवर, प्रभाग 7 पंकज कापसे, कल्पना गोरे, प्रभाग 8 संजय पवार, प्रतिमा शिदगुडे, प्रभाग 9 स्वाती झुटे, कैलास भोर, प्रभाग 10 शंकर उबाळे, सुनीता सोनवणे या सर्व अधिकृत उमेदवारांचा एकच निर्धार विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा होईल भगूर नगराचा जोरदार सर्वांगीण विकास. करू सर्व विद्यार्थ्यांना मदत करू. त्याचप्रमाणे गोरगरीब जनता असेल, त्यांच्या काही अडचणी असेल, सफाईचं काम असेल किंवा कुठे चेंबर तुटेला असेल, कुठे काही काम असेल, छोटं मोठं किरकोळ काम असेल किंवा कुठं पावसाळ्यात जर कुठं काही ठिकाणी गवत येतं, काही ठिकाणी अशा अडचणी येतात, तिथं आम्ही स्वतः काम करणार आहे. म्हणजे आम्ही नगरपालिकेचे कर्मचारी घेऊन जाणार नाही, तर पंकज असेल किंवा मी असेल किंवा माझी आई असेल, स्वतः आम्ही काम करून स्वतःच्या हाताने आम्ही तिथलं काम कराल. आम्ही म्हणजे कुणी नगरपालिकेचा कर्मचारी येईल आणि काम कराल या हिशोबाने आम्ही काम करणार नाही. आम्ही स्वतः उभं राहून स्वतःच्या मर्जीने तिथं काम कराल. कुठं प्रभागात मच्छर होत असेल, कुठं हे होत बाकीचे काय हे होत असेल अडचणी, तिथं आम्ही स्वतः काम करणार असेल. नगरपालिका आम्ही सोबत घेऊच, पण आम्ही स्वतः तिथं काम करू. आम्हाला आज आपण इतका मोठा विश्वास ठेवला, युवा वर्गाला संधी दिली, याच उद्देशाने आम्ही काम करणार आणि या भगूर शहरात शिवसेनेचा भगवाच फडकणार इतकी ग्वाही देतो. व 100% नाही, पुढच्या पंचवार्षिकला 1001% लोकांना विश्वास राहील. शिवसेनेने काम केलं. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी, ना म्हणजे नामर्दांना तिथं स्थान नाही अशी ही शिवसेना पुन्हा एक धनुष्यबाण घडून या शिवसेनेचाच भगवा भगूर नगरपालिकेवर फडकेल. प्रत्येक प्रभागात, प्रत्येक वार्डात आम्ही चांगल्या प्रकारे काम करत आलो आहे. आम्ही 10-15 वर्षापासून शिवसेनेचं काम करत आलो. आम्ही 15 वर्षापासून आम्ही रस्त्यावर चट्टेवर बसून शिवसेनेच्या घोषणा दिल्या. पंकज कापसे असो किंवा संदीप गोरे, मी स्वतः असो, फक्त शिवसेना आणि शिवसेने या शिवसेनेसाठी तळागाळातून काम केलं. पोटाचं रान केलं, कधी उपाशी राहिलो, पण आम्ही शिवसेना या शब्दाला बांधेल राहिलो. आम्ही शिवसेनेत अनिताताई करंजकर यांना प्रचंड मतांनी विजय करेल. त्याचप्रमाणे पंकज कापसे असेल व कल्पना गोरे असेल यांना भरघोस मतांनी विजय करो. कुणी आमच्या विरोधात काम करो, कुणी काय करो, 21-0 होणार म्हणजे होणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेस आहे. विजय आप्पा करंजकर आमच्या मार्गदर्शक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार उभे आहेत. सर्वांना विजय करण्याचं काम आम्ही करू व 100% विजय होईल आणि 100% विकासाची गंगा या भगूर शहरात होईल. ही इतकी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने, शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, दैवत विजय आप्पा करंजकर यांच्या आशीर्वादाने ह्या भगूर गावात गेले 30 वर्ष झाले एक हाती सत्ता आहे आणि ह्या भगूर गावाचा विकास फक्त आणि फक्त विजय आप्पा करंजकर हेच करू शकतात. दुसरा कोणी करू शकत नाही. आणि ह्या भगूर गावात अनेक विकास कामे त्यांनी केले आणि येत्या काळात 21-0 केल्याशिवाय विजय आप्पा करंजकरच्या माध्यमातून आम्ही गप राहणार नाही. एका सामान्य माणसाला पंकज कापसेला त्यांनी उमेदवारी दिली आहे आणि आम्ही सगळे 21-0 केल्याशिवाय शांत बसणार नाही. जय महाराष्ट्र. खरं तर आपण या ठिकाणी बघू शकता, वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या तंतोतंत जुळणाऱ्या नाळेपासून म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे शिवसेना पक्षामार्फत या भगूर गावात घडत आलेलं आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आमच्यावर संस्कार आहे. दिघे साहेबांचा आमच्यावर आशीर्वाद आहे. खरं तर आपण या प्रभागात जर
उमेदवार बघितले तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये पंकज जितेंद्र कापसे हा माझा मोठा भाऊ, हा सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला, याचा दाबेलीचा व्यवसाय. पण दाबेलीचा व्यवसाय करत असताना जर कुठली बाई त्याला चौकातून पायी पायी चालत येताना दिसली, तिच्या डोक्यावर जर बाचका असलं तर त्या बाईला घरापर्यंत सोडणार, त्या बाईची विचारपूस करणार. प्रभागामध्ये जर समजा कोणी आजारी पडलं तर त्याच्यासाठी अहोरात्र धावून जाणार. आणि दुसऱ्या आमच्या उमेदवार आमच्या काकू कल्पना सुनील गोरे यांचे चिरंजीव संदीप सुनील गोरे यांचा प्लंबिंगचा व्यवसाय. आपण बघितलं तर आमच्या विरुद्ध जे उमेदवार दिलेत ते आमच्यापेक्षा मोठ्या घराण्यातलेत. म्हणजे या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा प्रभाग आहे. आणि या प्रभागात जर आपण बघितलं तर या प्रभागात आजपर्यंत शिवसेनेचा इतिहास आहे. या प्रभागात शिवसेनेचा उमेदवार कधीही पडत नाही आणि आताही पडणार नाही, ही आम्हाला खात्री आहे. आणि आमच्याकडे शिवसेना नावाची ताकद असल्यामुळे समोरचे उमेदवार तर ऑलरेडी त्यांचा पराभव झालाच आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की विजयाप्पा करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली 21 उमेदवार या प्रभागात म्हणजे या भगूर गावामध्ये उमेदवारी करतायत. आणि 21-0 ज्याप्रमाणे आमचा मोठा भाऊ बोलला की 21-0 आम्ही करणार आणि झाल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यात कुठलीच शंका नाही. आणि माझी मतदार बंधूंना एकच विनंती की आपल्याकडे अनेक लोक येतील, अनेक लोक आपल्याला पैशाचे आमिष दाखवतील, अनेक लोक तुम्हाला भुलवतील, पण कुठल्याही भूल थापांना बळी न पडता फक्त शिवसेना म्हणजे शिवसेना या पक्षाकडे बघून आपण मतदान करा ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.